नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 10 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत। आजचा अभंग संत नामदेव महाराजांच्या मनाला आतून अलगद हलवणारा आहे। संत नामदेव महाराज म्हणतात, सावडी ती मूर्ती हृदय बिंबली, देह बुद्धी पलटली साचे मारी। आणि याचा अर्थ अगदी साधा आहे। जेव्हा विठ्ठलाचं रूप आपल्या मनात खोलवर बसतं ना, तेव्हा फक्त विचार बदलत नाही, तर तेव्हा पूर्ण माणूसच बदलतो। तसंच नामदेव महाराज सांगतात, माझे मन, माझी बुद्धी, माझे जग पाहण्याचे दृष्टिकोन हळूहळू सगळं बदलून गेलं। पण का? कारण माझ्या हृदयात पंढरीराव राहायला लागले। आणि पुढे ते म्हणतात, धन्य ती माझी भक्ती, धन्य तो माझा भाव। इथे ते स्वतःचे कौतुक करत नाहीयेत, ते आपल्याला सांगतायत की भक्ती खरी असेल, भाव शुद्ध असेल, तर आयुष्य आपोआप योग्य दिशेला लागतं। मग बघा ना, मग शेवटी ते एक फार महत्वाची ओळ अशी म्हणतात की आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही। आपण ज्या गोष्टींसाठी सतत अस्वस्थ असतो, अपेक्षा, तृष्णा, चिंता, धावपळ, हे सगळं हळूहळू शांत होत जातं। कारण जे आपलं मन असतं ते विठ्ठलाच्या चरणी हे स्थिर झालेलं असतं। आणि शेवटी नामदेव महाराज एकच म्हणतात, हृदयी राहिली विठ्ठल मूर्ती। म्हणजे एकदा का विठ्ठल आपल्या मनात स्थिर झाला ना, तर बाहेरचे जग आपल्याला बदलवू नाही शकत। या अभंगातून संत नामदेव महाराज आपल्याला एकच सांगतात की देव बाहेर बघत बसू नका, तो आपल्या स्वतःत उतरला की आयुष्य आपोआप शांत होतं। तर मित्रांनो, अभंग समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया आपण पुढच्या अभंगात। रामकृष्ण हरी।